नमस्कार. काही नावं खरं तर फक्त नावं नसतात नाही का? ती एक ओळख बनतात, एक भावना बनतात. आणि आज आपण अशाच एका नावाची गोष्ट समजून घेणार आहोत. बाबासाहेब. डॉक्टर आंबेडकरांना हे नाव नेमकं कसं मिळालं? यामागे ना एक खूपच भावनिक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी आहे. आता हा जो प्रश्न आहे, याचं उत्तर अनेकांना खरंच आश्चर्यचकित करू शकतं. कारण बाबासाहेब ही उपाधी काही कुठल्या सरकारी समारंभात किंवा अधिकृतपणे दिलेली नाहीये. मग प्रश्न उरतोच की ती आली कुठून? चला याचाच शोध घेऊया. बघा, प्रत्येक नावाला एक इतिहास असतो. बाबासाहेब या नावाचा उगम कुठल्याही पुस्तकात किंवा सरकारी आदेशात नाही सापडत. तो सापडतो थेट लोकांच्या हृदयात. ही एक अगदी उत्स्फूर्तपणे प्रेमाने दिलेली उपाधी होती. आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे अगदी हेच सांगतात की ही जी प्रक्रिया आहे ना, डॉक्टर आंबेडकरांचे बाबासाहेब होण्याची, ती पूर्णपणे नैसर्गिक होते. म्हणजे विचार करा, यासाठी कुठला मोठा समारंभ नाही, कुठली घोषणा नाही. लोकांना जेव्हा एका पितृतुल्य आधाराची, एका मार्गदर्शकाची सगळ्यात जास्त गरज होती, बरोबर त्याच काळात हे नाव लोकांच्या मनातून, त्यांच्या हृदयातून अगदी स्वतःहून पुढे आलं. आणि खरं सांगायचं तर इथेच या उपाधीचं खरं महत्त्व आहे. ही फक्त एक उपाधी नव्हती, तर लोकांनी त्यांना दिलेली पित्याची, एका कुटुंब प्रमुखाची जागा होती. हे प्रेम आणि आदराचं एक असं प्रतीक होतं जे जगातल्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा खूप मोठं आहे. कधीकधी काय होतं ना, शब्दांपेक्षा एखादी छोटीशी घटना नात्याची खरी खोली दाखवून जाते. महाडमधला असाच एक प्रसंग आहे जो आपल्याला सांगतो की डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या लोकांमध्ये किती भावनिक आणि अटूट नातं होतं. जरा विचार करा, त्यांच्या निधनाची खोटी अफवा पसरली असेल तेव्हा लोकांवर काय संकट कोसळलं असेल. सगळीकडे दुःखाचं वातावरण पसरलं होतं. पण त्याचवेळी एका सामान्य महिलेच्या प्रतिक्रियेनं इतिहासात एक अविस्मरणीय क्षण नोंदवला. रडता रडता हसणं ही भावना खरंच शब्दांच्या पलीकडची आहे, नाही का? यात फक्त आपला नेता परत आल्याचा आनंद नव्हता, तर आपला आधार, आपला बाबा परत मिळाल्याची भावना होती. हे नातं नेता आणि अनुयायाचं नव्हतं, हे तर एका कुटुंबाचं नातं होतं. महत्वाचं म्हणजे हे पितृतुल्य प्रेम फक्त एका समाजापुरतं मर्यादित नव्हतं. डॉक्टर आंबेडकरांची दृष्टी संपूर्ण राष्ट्रासाठी होती आणि त्या दृष्टीच्या केंद्रस्थानी होत्या महिला, समाजाचा खरा आधारस्तंभ. महाडच्या सत्याग्रहात जमलेल्या त्या हजारो महिलांना त्यांनी केवळ भाषण नाही दिलं, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला. त्यांचे शब्द इतके थेट, व्यावहारिक आणि क्रांती घडवणारे होते. आता बघा, शिक्षण, स्वच्छता, स्वाभिमान आणि अन्यायाला स्पष्ट नकार. जरा विचार करा, त्या काळात ह्या सूचना किती किती जास्त क्रांतिकारी असतील. त्यांनी महिलांना फक्त हक्कच नाही दिले, तर त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची, त्यांच्यातल्या शक्तीची जाणीव करून दिली होती. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? त्यांचं नाव महिलांच्या लोकगीतांमध्ये गुंफलं गेलं. ओव्यांमधून, गाण्यांमधून त्या अगदी प्रेमाने त्यांना बाबा म्हणू लागल्या. यापेक्षा मोठा आणि खरा सन्मान आणखी कोणता असू शकतो, बरोबर ना? आणि त्यांचा हा लढा फक्त दलित महिलांपुरता अजिबात नव्हता. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट, वारसा हक्क आणि मालमत्तेचे अधिकार देऊन देशातल्या प्रत्येक महिलेच्या पायातल्या सामाजिक बेड्या तोडण्याचं काम केलं. हाच तर त्यांच्या वैश्विक दृष्टिकोनाचा सर्वात मोठा पुरावा आहे. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की बाबा हा शब्द फक्त वडील या अर्थाने वापरला गेला नव्हता. या एका छोट्याशा शब्दात अनेक भावना आणि त्याहून मोठ्या भूमिका सामावलेल्या होत्या. म्हणजे बघा, त्यांच्या लोकांसाठी ते फक्त पिता नव्हते, तर कधीकधी आईची माया देणारी भीमाई बनले, योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक बनले, सुखदुःखात सोबत असणारे मित्र बनले आणि प्रत्येक संकटात ढाल बनून उभे राहणारे रक्षकही बनले. बाबासाहेब या एकाच शब्दात हे सगळं नातं सामावलेलं होतं. आणि हीच त्यांच्या महानतेची खरी व्याख्या आहे. उत्तम कांबळे म्हणतात त्याप्रमाणे, बाबासाहेब होणं म्हणजे काय, तर समाजातल्या प्रत्येक कणाकणात विरघळून जाणं. ते लोकांपासून वेगळे नाही राहिले, तर लोकांचाच एक अविभाज्य भाग बनले. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. एखादा नेता फक्त एक व्यक्ती न राहता लोकांचाच एक अविभाज्य भाग कधी बनतो? डॉक्टर आंबेडकरांचा बाबासाहेब होण्याचा हा जो प्रवास आहे, तोच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. जेव्हा प्रेम, त्याग आणि सेवा सर्व सीमा ओलांडून जाते, तेव्हा असं काहीतरी घडतं.